लातूर म्हटल्यानंतर रेल्वेने पाणी आलेलं लातूर, इट इज लाईक हर्टिंग. तर विधिमंडळाने आडनाव दिलेलं आता तुम्ही निलंगेकर निलंगेकर म्हणून. हो का? विधिमंडळाने नाव आडनाव देणारं आमचं एकमेव कुटुंब आहे महाराष्ट्रातलं, निलंगेकर. एक तुम्ही म्हटल्यासारखं पिक्चर सारखं गळ्यात एक चेन होती, हातात घड्याळ होतं, सगळं काढून टाकलं आणि बाहेर निघालं. एवढंच दादाला म्हटलं, ज्या दिवशी तुम्हाला माझ्या नावाने ओळखलं जाईल त्या दिवशी मी घरी येणार. मोठे महाराज आले आणि म्हणले की नाही तू आमदार नाही होऊ शकत. त्याला एवढं रॉंगली प्रिडिक्ट केलं की संभाजी पाटलाचा उजनीहून पाणी आणायलाच विरोध आहे. एक अंदाज आपला एक पिक्चर होता, एक थ्री इडियट्स एक आहे, सूर्यवंशी. जसं आपण प्रत्येक फोनवर पाहतो मेड इन जपान असेल, मेड इन चायना असेल, तर आता वंदे भारतवर एक लोगो येणार आहे, मेड इन लातूर. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे नॉन पॉलिटिकलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत निलंग्याचे आमदार संभाजी भाऊ पाटील निलंगेकर आणि त्यांचे बंधू अरविंद. तुमच्या दोघांचं मी खूप मनपूर्वक स्वागत करतो. मला अतिशय आनंद वाटला की तुम्ही वेळ काढलात आणि इथं आलात. तर मित्रमणेमध्ये आलेल्या लोकांचं मी एक छोटंसं स्वागत करतो. त्यानुसार ही एक छोटीशी भेट आमच्यातर्फे. थँक्यू. मी आत्ता आहे निलंग्यामधल्या गौर या गावी, जिथं यांची यात्रा सुरू आहे, जनसन्मान यात्रा. आणि येता येता मला फ्लेक्स लावलेले दिसले. तुमचं स्वागत खूप छान होताना दिसलं दोघांचंही. आणि अर्थात सांगण्यासारखी आणि नोट करण्यासारखी गोष्ट आहे की दोघांचेही फोटो त्याच्यावर होते, फक्त भाऊंचे नव्हते, अरविंदजींचे पण होते. आणि मग जरा माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, की भाऊ पुढं असतात आणि सगळं नियोजन अरविंद भाऊ करतात. मला हे फार इंटरेस्टिंग वाटलं. जनरली आज मी जेव्हा आजूबाजूला बघतो तेव्हा भावाभावात प्रवाह भिन्नता असते, भावाभावामध्ये वाद आलेले असतात, घरं वेगळी होतात. असं असताना तुम्ही मात्र दोन भाऊ सचोटीनं अनेक वर्ष एकमेकांसोबत आहात. म्हणजे हे जे काही खातेवाटप तुम्ही करून घेतलं स्वतःमध्ये ते काय आहे आणि त्याच्या मागचं कारण कसं काय जमलंय? एकतर सगळ्यात पहिलं असं काही त्यांचं अधिकचं लक्ष हे माझ्याकडं असतं की भैयांना काय गोष्टी आवडतात, काय नाही, आणि त्या गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजेत, असं एक त्यांच्या मनातली एक भावना असते. आणि जसं आपण म्हणतो की मित्र म्हणे, त्याच्यासारखं आमच्या याच्यामध्ये भावापेक्षा ते एक मित्राचं पण एक जोड नातं ठेवलेलं आहे. की त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी इंटरॅक्शन करत असताना सोपं जात आहे. असं आपल्याला म्हणजे जरी मी मोठा भाऊ असलो तरी मला अनेक गोष्टीचे माझ्या मनामध्ये भीती असते की त्याला काय वाटतंय म्हणून. अच्छा. हा बर. जसं की एखादा विषय होत असताना आता उदाहरण मी फार कॅज्युअली घेत असतो. बर. म्हणजे एखादा विषय असेल, मला असं वाटतं की आपण फुल्ली ऑप्टिमिस्टिक वेनी जायला पाहिजे. आणि यांचा अप्रोच जो असतो हा एकदम रिअलिस्टिक आणि टू दी फिगर असतो. बरं. म्हणजे गोष्ट ऍक्च्युली आहे त्याच गोष्टीपर्यंत आपण हे करायला पाहिजे. बरं. मी म्हणतो होईल ना, आपण पॉझिटिव्ह ठेवू. पण ते जर होत असेल तरच त्याला हो म्हणायचं. म्हटलं आपण हो म्हणायला तरी शिकायला पाहिजे. आपण सुरुवातीलाच नाही कसं म्हणणार. तर त्यांचा तो एक व्ह्यू असतो की जे रिअलिस्टिक आहे त्या गोष्टीच आपण प्रेस आउट करायला पाहिजे. आणि मी कॅज्युअली म्हणतो जे आलं चला हे करायचं, पुढं बघू काय. खरं तर की नाही ही दोन टोकं आहे ती. एक म्हणतात चला करूया पुढं आणि म्हणते की नाही आधी बघूया होतंय की नाही मग आपण तसं जाऊया. खरं तर हे केवढी विरुद्ध मत आहे. पण हे जुळून कसं आलं? म्हणजे हे कधीपासून तुम्ही असं ठरवलं की तू पुढे जायचं मी मागे यायचं? हे कधीपासून लक्षात आलं तुमच्या की असं आपण हे वर्क होतं हे गणित? नाही, असं काही ठरवून जराही नाहीये. खरं तर आम्ही एकमेकांशी एवढं अटॅच्ड आहे. आता मी जसं सांगितलंय एक नातं, मित्राचं नातं सांगितलं, बरोबर.
पण कधी परिस्थिती आपल्यावर ज्यावेळेस एखादी परिस्थिती येते त्या परिस्थितीतून अनेक गोष्टी घडतात. बरोबर. आणि या अरविंद आणि आमची बहीण शिकायला असताना आमचे वडील गेले हो. आणि त्या परिस्थितीमध्ये जे आमच्यावर ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या प्रसंग आमच्या समोर आले, करेक्ट. आणि त्या प्रसंगामध्ये हे दोघं शिक्षण घेत असताना आणि मी इथं अचानक इथं मला यावं लागलं. तर त्या प्रसंगामध्ये आणि त्यांच्याबद्दलची जी भूमिका आमच्या वडिलांनी त्यांच्याकडे कशा पद्धतीने पाहिलं, आणि जसं मित्राचं नातं होतं तसं आज त्यांनी माझ्याकडं, मी कधी कॅज्युअली घेतो पण मला पण तो कधी जरी बोलला, आज देखील त्यांनी मला बोललं नसेल, पण त्यांनी मला वडिलांच्या ठिकाणी ठेवून पाहत होतो आणि मी त्याला माझ्या मुलाच्या ठिकाणी, मी त्याला भाऊ म्हणून ट्रीट नाही करत. वा. कदाचित माझ्या सगळ्यात जवळचा म्हणून मी त्याला माझ्या मुलापेक्षा अधिक काय असेल, जे काय रिलेशन असेल, कारण वडिलांच्या नंतर मला असं वाटतं की ती पूर्ण जबाबदारी ती माझी. मी त्याकडे येणार आहे. तो फार महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही मगापासून शांतपणे हसायला लागला यांच्याकडे बघून. तुम्ही कसं बघता ह्या सगळ्या रिलेशनकडे तुमच्या? म्हणजे हा पहिला योग आहे की आम्ही दोघं एकत्र किती भारी, किती छान. म्हणजे मी शक्यतो टाळतो त्यांच्यावर बसायला, कारण एक दडपण येतं, काय शब्द उच्चारायला येते. पण त्यांनी जसा उल्लेख केला, 99ला आमच्या वडिलांचं निधन झालं आणि मी वडिलांच्या खूप जवळ होतो आणि मला एक दिन मला काय, मी 12वीत होतो जवळपास आणि काय सुचत नव्हतं की पुढं काय जायचं. आणि त्याच्यानंतर आम्ही जो प्रसंग, जी परिस्थिती आजूबाजूला बघितली, तेव्हा एक खरं तर खूप जवळ आलो. पूर्वी पण म्हणजे ते मोठे भाऊ म्हणून त्याची सर्व गोष्ट मी म्हणजे लहानपणापासून बोटं असतील किंवा काय असतील ती गोष्ट हे करायचो. पण जेव्हा वडील गेल्यानंतर जो त्यांनी जवळ घेतलं आणि ज्या गोष्टीनं मी पुढं सरकलो, म्हणजे आता ते उच्चार केला ते ॲक्च्युली मी माझ्या डोक्यात आलं होतं. म्हणजे भावापेक्षा एक वडिलाच्या स्थानी बघतो आणि मला त्याचा शब्द अंतिम राहतो. म्हणजे त्याच्या डोक्यात विचार आला तो बरेचदा असं होतं की ते फ्रिक्वेन्सी असतात, म्हणजे आमचे टार्गेट सेम असले 5 डिफरन्स आहेत, पण त्याच्या डोक्यात एक विचार आला ते पूर्ण करायची, म्हणजे ती मग ती घोडदौड लागते मला, ते बरोबर करून घेतो मी ते. पण ती जी परिस्थिती तुम्ही म्हणता ना, ती परिस्थिती फार इंटरेस्टिंग, म्हणजे वेगळ्या अर्थानं होती. कारण अनेकांना माहीत नसेल तर भाऊ त्यावेळेला ऑस्ट्रेलियात होते आणि वडिलांचं निधन झाल्यावर तुम्ही इथं परत आलात. मी मगाशीच बोलताना बोललो, एक विरासत नावाचा सिनेमा होता, तुम्हाला आठवतोय का? अनिल कपूरचा पिक्चर आहे तो. आणि तीच गोष्ट वाटते मला ही. मी देवाशपथ सांगतो की एक मोठा मुलगा बाहेर काहीतरी शिकत असतो, काम करत असतो आणि अचानक वडिलांचं निधन झाल्यावर त्याला इथे यायला लागतं आणि अचानक घराची आणि गावाची सगळी जबाबदारी त्याच्या अंगावर पडते आणि तो ते पार पाडतो. अशीच परिस्थिती तुमची होती. तुम्हाला खरंच राजकारणात यायचं होतं आणि तुम्ही ऑस्ट्रेलियात काय करत होता नेमकं? नाही, मी वैमानिकचं जे शिक्षण असतं, जे लायसन्ससाठी आपण तिथं गेलो होतो आणि माझे फायनल्स होते CPLसाठी. आणि अचानक ही घटना घडली. माझ्या मनामध्ये कधीच हा विषय यायचा नव्हता. मला फिरायला खूप आवडतं आहे. बरं. आणि काही गोष्टी पाहिल्यानंतर, पूर्वीपासून हे सगळं वातावरण जवळून पाहिल्यामुळं माझ्या मनामध्ये असा कधीच काही विषय नव्हता. पण वडील गेल्यानंतर ज्यावेळेस मी इथं आलो, एक प्रसंग असतो, आपल्या मराठीत म्हणतात की आईवडिलांनी जे काही कमवलं असेल त्याला तुम्ही सांभाळायला पाहिजे, बरोबर, किंवा त्याच्यामध्ये वाढ करायला पाहिजे. आमच्या वडिलांची कमाई मला इथं आल्यावरच लक्षात आली. ती म्हणजे त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा जिव्हाळा हा त्यांच्याशी जोडलेला होता. बरं. मी ज्यावेळेस इथं आलो तरी माझ्या डोक्यात असंच होतं की यांचं दोघांचं शिक्षण व्यवस्थित करायचं, आपण आपल्या आपल्या ठिकाणी परत कंटिन्यू करू. पण त्या परिस्थितीनुसार मला परत जाणं झालं नाही आणि या सगळ्या गोष्टींना असं वाटलं की बाबा ह्याला घेऊन आपण पुढं जायला पाहिजे. तुम्ही तिथं काय करत होता? मी वैमानिक शिक्षण घेत होतो आणि मला वाटलं पुढं जॉईन करावं, एखादी एअरलाईन्स जॉईन करावं पायलट म्हणून. तुमच्या वडिलांना पण असंच वाटत होतं? माझ्या वडिलांना असं त्यांच्या मनात राहायचं की ज्या गोष्टीशी त्यांनी सांभाळलेल्या त्या गोष्टी ह्यानं बघावं, याच्यात पिक्चरच आहे सेम, मुलांना ते आता पुढे न्यावं असं वाटत होतं. पण मला कधी असं तो विषय नव्हता. पण राजकारणामध्ये तुम्हाला आता वडिलांमुळं समाजकारण माहीत होतं, लोक येत असतील, स्नेह असेल, तरी तुम्हाला राजकारण नको वाटत होतं की नको आपण याच्यात पडायला? नाही, नको वाटत होतं. का?
नाही, बऱ्याचदा असं होत होतं की जे बाहेरून आणि जे पाहिलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टीमध्ये असं वाटायचं की आपण ह्याच्यापासून थोडं अंतर ठेवून राहिलेलं बरं आहे. पण आता असं आहे की पूर्णपणे आता माझं कुटुंबच माझं सर्व सगळे हे झालेले आहे. आजची परिस्थिती पाहिली की तरी थोड्या वेळ आज देखील मला वाटतंय आज देखील मला कधी कधी वाटतं की कारण सध्या जे वातावरण पाहतो ना त्याच्यामध्ये म्हणजे मी एक तर इमोशनल मला म्हणजे पिक्चर बघतो, माझं आवड आहे पिक्चर बघायची. मी पिक्चर पाहता पाहता बऱ्याचदा रडतो म्हणजे इमोशनल सीन आलं तर म्हणजे ते बेर करू शकत, भाऊक होतो एकदम अचानक म्हणजे सरळ डोळे भरून येतात. अशा इमोशनचा माणूस राजकारणात राहणं म्हणजे तुम्ही फक्त विचार करा की अशा फार अडचणीतला विषय. असं काय तुम्ही इथं आल्यानंतर कुठल्या गोष्टीनं कन्व्हिन्स केलं तुम्हाला की आपण ठीक आहे आपण याच्यात उतरूया? प्रत्येक जण एक आपल्यावर एखादा प्रसंग आल्यानंतर की जिथं त्याच्या मनाला ठेस ज्यावेळेस पोचते, तो मनाच्या विरोधात किंवा मनाला वेदना देणारी गोष्ट होती, तो राग व्यक्त करतो. बरोबर. आणि ज्यावेळेस मी इथं आलो, परिस्थिती पाहिली, प्रसंग पाहिला आणि लहान होतो, सोबत कोणी नव्हते. तेव्हा तुमचं वय मला वाटतं 20-21? हा 21 होतं. 21-22. हे सगळे अजून खूप लहान होते. आणि असे प्रसंग असे मनाला असं एकदम चिरून जाणारे असे फार गोष्टी घडल्या. तर त्याच्यामध्ये असं वाटलं की बाबा आपण वाद घालून शब्दांचं हे करून, मी त्यावेळेसही कौटुंबिक वाद झाले असते, शाब्दिक वाद झाले असते. एक असा प्रसंग होता की ज्यावेळेस आमच्या वडिलांना म्हणलं जायचं की बाबा जे काय तुमच्या मागे एक नाव आहे, ब्रँड आहे, त्या नावामुळे तुमची ओळख आहे. आणि त्या एका प्रसंगातून मी घरातून बाहेर निघालो. म्हणजे आपल्याला मी कधी याचा उल्लेख नाही केला बऱ्याचदा की घरातून बाहेर निघत असताना दादांना एवढंच म्हटलं की मी आमची म्हणजे बाकीचं कॉलेजेस, इन्स्टिट्यूट्स खूप काय काय बऱ्याच जणांना वाटतं की प्रॉपर्टी, असं प्रॉपर्टी याचा करून आम्ही सगळे एक जॉईंटली सगळं प्रॉपर्टी ते आहे. पण घरातून ज्यावेळेस मी निघालो बाहेर, एक तुम्ही म्हटल्यासारखं पिक्चरसारखं गळ्यात एक चेन होती, हातात घड्याळ होतं, सगळं काढून टाकलं आणि बाहेर निघालं. एवढंच दादाला म्हटलं की ज्या दिवशी तुम्हाला माझ्या नावाने ओळखलं जाईल त्या दिवशी मी घरी येणार, तोपर्यंत मी घरी येणार नाही. असं म्हणून बापरे, चौघजण बाहेर पडलो. आम्ही चौघजण. चौघं पण बाहेर पडला तुम्ही? आई आणि तुम्ही तिघं? आणि मिळून ते बाहेर पडलो आणि आपल्या एक छोटंसं एक बेडरूम हॉलमध्ये आम्ही सगळ्यांनी हे केलं. आणि मग तो विषय होता की मी ठरवलं की बाबा आपण एक आपली आयडेंटिटी क्रिएट करायला पाहिजे. या सगळ्या सिनारिओकडे तुम्ही कसं बघत होता तेव्हा? त्यांनी उल्लेख केला, त्यांचा हे झाला, पण माझा सामाजिक आणि राजकीय हे येण्याचं म्हणजे मुख्य कारण त्यांनी आहेत. कारण वडील गेल्यानंतर मला वडिलांनी कधी आयुष्यात कधीच रागवलं नाहीत, उंच आवाजात पण बोलले नाहीत. एवढ्या जवळ म्हणजे असा एकही दिवस नाही की मी त्यांचे चरणस्पर्श असेल किंवा जवळ असेल. आणि उठल्यानंतर पहिलं त्यांनी उल्लेख पण म्हणजे माझं नाव घेतलं, पाटील असं म्हणायचे, असं करूनच सगळं जेवण बरोबर करणं हे करणं. आणि ते गेल्यानंतर एक डिस्टर्ब होतं माणूस म्हणजे 100%. आणि तेव्हा तुम्ही लहानच होता? तर मी त्यांच्या प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांची लुंगी असेल, चप्पल असेल, कपडे असेल, आज 25 वर्ष झालेत, सगळे अजून जपून ठेवलेत. काय सांगते? हो. आणि त्यांच्या चप्पलाचं म्हणजे एक व्यवस्थित म्हणजे ते आठवण आणि ते सुगंध अजूनच आहे त्यांच्या. म्हणजे त्यांना पान खायची इच्छा होती, ते सुगंध अजून म्हणजे ते घेतलं. मग ते 1-2 महिने मी सारखं ते पोजेस अटॅचमेंट असल्यासारखं होतं. तेव्हा भैयांनी तेव्हा हे म्हणलं की तू ज्या गोष्टी हे करतोस, जर वडिलांनी सर्वात जास्त कमाई जर केली असेल तर लोकांचा आशीर्वाद असेल, विश्वास असेल. कारण वडिलांचं निधन झाल्यावर जो जनसमुदाय आलता आणि
अनेक लोक असे होते की जे त्यांची आठवणी सांगत होते की भाऊनी, त्यांना भाऊ म्हणायचे, भाऊनी आम्हाला इथं सहकार्य केलं इथं मध्ये. आणि आम्ही बऱ्याच गोष्टी बघितलो होतो. म्हणजे आमच्या वडिलांचं असं होतं की उजव्या हाताने काम केलं तर डाव्या हाताला कधीच कळायचं हा, आणि कधीच कोणाला माहित नव्हतं. पण ते सर्व लोक सांगायचे. तेव्हा भैयानी सांगितलं की आपण हे सगळं सांभाळतो, पण सर्वात जास्त जी आपली कमाई असेल, जे वडिलांनी कमवलं असेल, ते लोकांचा विश्वास आणि प्रेम असेल, ते जपणं आपलं आयुष्यातलं सर्वात मोठं कर्तव्य. पण या सगळ्या फॅक्टरमध्ये तुमच्या आईचं महत्व पण कमाल असणार आहेच, कारण तुमच्या जगण्यामध्ये दिसतं मला. हे सगळं होत असताना आईनं काय शिकवण दिली? आई तुमच्यासोबत होती. एक जे मजबूतीचं जे बॅकअप, जो विश्वास, या सगळ्या गोष्टी करायला, म्हणजे आपल्याच कुटुंबातून ज्यावेळेस बाहेर पडतो आणि त्यावेळेस स्ट्रॉंगली उभा टाकणं पाठीशी आणि मजबूतीने सगळ्यांना साथ देणं, सगळ्याच गोष्टीत सर्व जे काही श्रेय आहे आज जे काही आम्ही उभा टाकतो, मला असं वाटतं की हे त्यांनाच जाते. कारण आमच्या आजोबांच्या पूर्ण निवडणुका आज जरी आपण जर आमच्या ह्या पूर्ण पंचकृषीमध्ये कुठं कुणाला जरी विचारलं, आजोबा फार मोठे मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांनी मुंबई हे ते राहायचे, पण सर्वसामान्य माणूस जो घरी यायचा तो एक तर आमच्या वडिलांना भेटायचा किंवा आमच्या आईंना भेटायचा. आणि आईने मोठ्या नेत्यांच्या घरी कसं असतं की खाली कुणी एंटरटेन करत नाही किंवा बोलत नाही, पण येणाऱ्या प्रत्येक माणसाला आई बोलायच्या, त्यांना बसवायचे, त्यांना चहा देणं. महिला आले तर अशी आजपर्यंत तरी म्हणजे तुम्ही अनेक हजारो महिला सापडते भेटतील की अक्कांना भेटायला गेल्यानंतर ते साडी केल्याशिवाय त्या महिलेला कधीच पाठवले नाही रिका, म्हणजे आपली जी परंपरा त्या ह्याच्यानुसार. तर त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमच्या मागं उभा टाकल्या, आणि ज्यावेळेस मी निर्णय घेतला की आता नाही, आता आपल्याला जायचंय, मला त्यांनी का बर असं नाही, आपल्याला ह्या गोष्टी तसं काहीच म्हटलं नाही. आणि त्यांनी म्हटले की तू जे करशील, म्हणजे हा संघर्ष आम्हाला तरी जरी करायचा होता तरी त्याच्यापेक्षा जास्त वेदना त्यांच्या मनाला होत्या, कारण पोरांचा संघर्ष ही आई कधीच बघू शकत नव्हते. पण त्यांनी फार स्ट्रॉंगली त्यावेळेसही राहिल्या, आजही त्यांनी भविष्यातही ते फार मोठं आहे. त्याच्यात एक गोष्ट मला ऍड करायची. प्लीज. 2004ला म्हणजे आईचा विश्वास आणि कॉन्फिडन्स, आम्ही लहान होतो, तर 2004ला अक्काचा निवडणूक झाली, विजयी झाले, आणि भैया आता निवडणुकीला थांबणार आहे. तर एक मोठे महाराज, मी नाव नाही घेणार, एक मोठे महाराज आले आणि म्हणले की नाही, तू आमदार नाही होऊ शकत. आई म्हणले, त्यांनी गेल्यानंतर आई म्हणले माझा आशीर्वाद आहे, तू जा लोकांमध्ये जा, आणि तो 100% आमदार होता. आईचा आशीर्वाद आहे. फार मोठे म्हणजे ते आमच्या भागातले, म्हणजे आपल्या ह्या आमच्या मराठवाड्यात अजून तो प्रसंग ज्योतिषी आहेत. अच्छा. म्हणजे महाराज आहेत. आणि आता निवडणुकीच्या पूर्वी आम्ही गेलो, 2004ला माझी निवडणूक होती, ते खासदार झालते, आणि त्यांनी म्हटल्यासारखं ते महाराज म्हटले, संभाजी ह्यावेळेस तुझ्या ह्याच्यात योग नाही आहेत, तू एवढी निवडणूक लढू नकोस, तू निवडून येऊ शकत नाही. आणि तिथून बाहेर आल्यावर साहजिक आहे, 2 महिन्यावर फॉर्म भरायचा आहे सगळं. पण मी सहज आईंना विचारलं असं असं तुला काय वाटतं, त्यांनी एकच सांगितले, संभाजी तू निवडून येतोस, विषय एंड. माझ्यासाठी संपला विषय. आमच्या घरात सगळ्या आता त्यांनी म्हटले, याच्यापेक्षा कोणताच मोठा शब्द नाही. तुम्ही राजकारणात आलात आणि तिकडे होतात, मग आता इकडे आलात. इथं आल्यानंतर तुम्हाला मूलभूत तुमच्या व्यक्तिमत्वात काही बदल करावे लागतात, कारण तिथे तुम्ही वैमानिक होणार होतात, एम्प्लॉई असणार होतात, कॉर्पोरेट लाईफ असतं, पण इथे तुम्ही लोकनेते होतात. तुमच्यामध्ये काय महत्त्वाचे बदल झाले तुम्ही आमदार झाल्यानंतर, काय करावे लागले आणि त्याला तुम्ही कशी मदत केली? मला म्हणजे बऱ्याच गोष्टी आवडायच्या. मी ते सगळं उदाहरण मी नॉन व्हेजिटेरियन होतो. म्हणजे असं एकही दिवस नाही ना, मी सण नाही, वार नाही, म्हणजे अस्सल नॉनव्हेज म्हणजे असं कधीच कोणती गोष्ट शुद्ध मांसाहारी. हा, शुद्ध मांसाहारी. पण मी इथं आल्यानंतर एक विषय ठरवला की नॉनव्हेज नाही खायचं. आजपर्यंत मी त्याला हाती नाही लावला. म्हणजे आज जवळपास 22 वर्ष 24 वर्ष झाले. बरं. मी सोडलं, मी म्हणलं नाही करायचं, मी खातो बरं. आणि का तर माझ्या इथं ह्या भागांमध्ये
जो एक परंपरा आहे, ॲग्रेशन हे ते, माझ्यामध्ये खूप ॲग्रेशन होतं, खूप मला प्राजक्ताताई म्हणाल्या खूप ॲग्रेशन होतं. आणि मला असं लक्षात आलं की बाबा हे माझ्या ही स्वभावाला मला योग्य नाही. तर मी म्हटलं की हे आपण सोडू. ॲग्रेसिव्ह म्हणजे काय होतं? हाणामारी करायचा? म्हणजे सर्वात जास्त केसेस माझ्यावरच झाले होते. आणि समोर एवढी मोठी व्यक्तिमत्व होती, म्हणजे त्यांनी हा आपला नातू आहे आणि चला नातू आहे म्हणजे काहीतरी त्याला लिबर्टी आहे असं पार्ट नव्हताच. त्यांचे सरळ आदेश होते एसपीला, ते त्याला उचला आणि टाका मध्ये, जास्त आवाज जर केला तर. आणि 2-3दा तर मध्ये तसे जाण्याचे प्रसंग आले. मला चुकीचं एक आवडत नाही, खोटी गोष्ट झालेलं, आणि पराजय एक आवडत नाही. म्हणजे लहानपणी असे किस्से आहेत की बॉलिंग करताना ती आउट झाली तर आम्ही पळून जायचो, कारण तो बॅट परत आमच्याकडे यायचा असं. मला ते कॅरम नंतर आपल्याला माहितीच, आपण कॅरम खेळतो, क्वीन नंतर कव्हर घालायची. क्वीन गेल्यानंतर शेवटची जर कव्हर असेल तर पहिलंच उठून उभं राहायचं की कव्हर असताना नंतर ते गोट्या परत आपल्या दिशेने येतील. म्हणजे पराभवाला समोर जाणं हे फार अनडायजेस्टेबल विषय होता. ते बदल झाला तो यांनी बदल असा केलाय की मला असं वाटतं की ज्यावेळेस 2009ला एकदा पराभवाला समोर जावं लागलं, त्यावेळेस जे काही कमी पडले, आपल्याला जे काही जनतेने मतदान केलं, जे काही 5-6 हजाराचा फरक पडला असेल, ते आपल्या स्वभावामुळे पडलेलं आहे. म्हटले त्याचं आपण, तुम्हाला वाटलं की त्यांनी सांगितलं जे आपल्यामध्ये बदल. सो आपल्याला त्या गोष्टींमध्ये म्हणजे जे काही मतदान पडले ते सगळ्यांमुळे पडले. इट इज कॉन्ट्रीब्युशन ऑफ एव्हरीवन. बरोबर. आणि आत्ता जे कमी पडलंय ते तू कमी पडलायस म्हटले, आपण कमी पडलोय, आपण सगळ्यांनी काहीतरी गोष्टी बदल करायला. मग त्याच्यामध्ये 2009 नंतर जे काही बदल झाला, पराभवाच्या नंतर फार मोठा बदल झाला. आणि 2009च्या नंतर म्हणजे हार्डली मी वयाच्या 25ला आमदार झालो. त्यावेळेस म्हणजे ती माणसाची एक वेगळी माइंडसेट असते, ते युथ माइंडसेटमध्ये तो कसा असतो त्या ह्याच्यात असतो. आणि त्याच्यामुळं उदाहरण मी फोनला अवॉइड करायचो. त्यांनी सांगितलं भैया तू फोन घ्यायला पाहिजे, रिसीव्ह करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे फोनच्या बाबतीमध्ये अजून हे ते सोशल मीडिया ह्याच्यापासून लांब राहतात आणि ते चांगली गोष्ट नाही. मी म्हणजे आता मी यांनाही सांगत असतो की कोण काय करते ते बघू नका, आणि ह्यांचं मत असतंय की काय चाललंय हे माहीत राहायला पाहिजे. माझी स्ट्रेट लाईन असते किंवा आपल्याला जे करायचं तेच करू आपण. पण तुम्ही बंधू घरी काही बोलत असाल, काही प्रायव्हसी, एक सिक्रेट काही बोलत असतात, तुम्हाला असं कधी वाटलं नाही आपणही ॲग्रेसिव्हली उतरूया राजकारणामध्ये? नाही, तुम्हाला असं वाटलं नाही की आता आपण भावाला पुढे करूया? अक्का आमच्या खासदार झाल्या, माझी स्वतःची व्यक्तिगत इच्छा जर काय असेल, मला एकदा त्याला त्या पदावर बसवायचं, माझी स्वतःची पर्सनल इच्छा. त्याची मनात काय आहे ते मला माहित नाही. काय आहे? मला असं वाटतं की आपण पदावर बसण्यापेक्षा तो पुढे चालला तर आपण बरोबर राहावं. आणि असे संघटन मध्ये जरा जास्त आवड आहे मला. 25 ठिकाणी आपण 25 ठिकाणी बसू शकत नाही, पण 25 ठिकाणी 25 चांगले माणसं बसवला तर त्याला जास्त गती कामाला भेटते. त्याच्यामुळं गेल्या 10 वर्षात आपण जर ज्यांना माहिती काढलं असेल तर स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका असतात, चांगले लोक चांगले पदावर बसवण्यासाठी मी जास्त प्रयत्नशील असतो. आपण एकटा माणूस पदावर बसण्यापेक्षा सगळ्यांना घेऊन पुढे घेतलं आणि त्याच्यात आनंद. पण आता उलट झालंय. आता तुमच्या दोघांमध्ये बघितलं तर तुम्ही खूप शांत आणि असे पेशंट वाटतं, आणि तुम्ही तुमचं जो काही आता मी बघितलंय कसं आहे तर खूप ॲग्रेसिव्ह आणि एकदम एक गाव दोन तुकडे अशा पद्धतीने तुमची ऍक्टिव्हिटी दिसते. असं कसं, हा कसा काय बदल झाला? नाही तसं नाही, उलट मी ऐकून जास्त घेतो आणि त्यांना सांगत असतो जास्त की निगेटिव्ह जे असतील ते म्हणतात की मला हे सांगू नको तिथं, पण मी सांगत राहतो कारण दुसरं कोण सांगणार नाही. आणि ॲग्रेशन देण्यापेक्षा काय ऑन द टोज नेहमी राहावं लागतं, कारण लोकांचे प्रश्न एवढे असतात की प्रश्न किती असलं आपण पुढे गेलं तरी ते निश्चित ते सगळ्या गोष्टीला आपण त्याला समाधान करू शकत नाही. तुम्ही दोघं सातत्यानं काम करताय आणि आपापल्या जबाबदाऱ्या पारच पाडतायत, काय वाद नाही. पण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे त्याच समस्या दिसतात. विषय बेरोजगारीची दिसते, प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव दिसतो,
एकूण म्हणतोय मी तुमच्या मतदारसंघाबद्दल नाही बोलत आहे, ओव्हरऑल मोठी बोलतो. तर हा बदल इतक्या वर्षात का घडत नाही? सतत आपण अनेक वर्षात त्याच गोष्टींकडे का तेच मागण्या का करतोय? काय वाटतं तुम्हाला काय वाटतं? हो का, आपली जर बघितलं तर मी माझ्याविषयी सांगतो, म्हणजे आपल्या मतदारसंघात आमचा जो हा भाग आहे, तालुका म्हणला किंवा आमचा भाग आहे, हे नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या अडचणीतला भाग आहे. म्हणजे पाण्यासंदर्भात असेल किंवा हे कर्नाटक सीमेवरचा भाग आहे. आणि जी लोकसंख्या वाढत आहे, म्हणजे आज 3.25 लाख लोकसंख्या झाली, 3.25 फक्त तालुक्याची, आणि त्याने 3 तालुके घेतले तर 5.5 लाखहून अधिक लोकसंख्या, ही संख्या वाढतच आहेत. आणि विकास हे चक्र म्हणजे आपण आजच्या परिस्थितीला जे करतोय त्या दृष्टिकोनातनं जे योग्य वाटतात ते गोष्टी आपण पाऊल उचलतो. बरोबर. पण बऱ्याचदा असं होतं की मी नेहमी, म्हणजे आपल्याला माहीत असावं की मी इंजिनियर बरोबर माझा पोस्ट ग्रॅज्युएट अर्बन अँड रिजनल प्लॅनिंगमध्ये झालंय, सिटी प्लॅनिंगमध्ये. बरं. तर मी सस्टेनेबिलिटी इश्यू म्हणजे शाश्वत विकास ह्याच्या संदर्भात मी बऱ्याचदा उच्चार करत असताना लोकांना सांगत असतो. म्हणजे पाण्याचं स्रोत असेल किंवा इतर गोष्टी असेल, पण जी लोकसंख्या आणि जे दिलेले जे चौकट आहे त्याच्यामध्ये बऱ्याचदा अडचण येते. आणि ह्या विषयाला आम्ही पावलापावलानं हाताळतो, पण आज मूलभूत म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच बऱ्याच नाहीये, नसतं. तर पहिलं असं माझं समज होतं की जे बेरोजगारीचा विषय असेल, बऱ्याच गोष्टी असेल त्याला हात घालावं, पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नसलं तर पुढचा पाऊल उचलणं कठीण झालं. म्हणजे आज हायवेचा विषय असेल, पाण्याचा स्रोत असेल, तो वाढवणं हा जर झाला तर बऱ्याच गोष्टी त्याला लागून संलग्न होऊन निघू शकतात. तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावर? तुम्ही आता इतके वर्ष लोकप्रतिनिधित्व करताय. नाही, आम्ही लोकांनी एक जनतेमध्ये डेव्हलपमेंटचं एक रॉंग परसेप्शन पुट केलेलं आहे, राजकीयच लोकांनी पुट केलं, असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे तुम्ही म्हटलं ना राजकारणात का तुम्ही येत नव्हतं, हे ज्या गोष्टी मला कळत होत्या की किती रॉंग परसेप्शननी काम चालू आहेत. लोकांना सांगतात रस्ता विकास आहेत, हे मला असं वाटायचं की प्रत्येक उंबरट्याचं, म्हणजे एव्हरी फॅमिली जे म्हणतात ना उंबरटा उत्पन्न, डेली तुमचं उत्पन्न वाढायला पाहिजे, ह्याच्यावर कोण काम करत नव्हतं. बरं. आणि मी जरी आपण आता जवळपास 24 वर्ष झाले काम करतोय, एक विजन ठेवूनच आता आपण काम करतो की थोडा वेळ लागेल. इतर कोणत्याही राजकीय स्टेटमेंटमध्ये न जाता की आपल्या भागासाठी पाण्याचा विषय जसा त्यांनी म्हटला की जुन्या काळामध्ये लोक जे वस्ती बसायची पाण्याच्या आजूबाजूला बसायची, नव्या काळामध्ये वस्ती कुठं बसते जिथं हायवे आहे, जिथं रेल्वे आहेत, करेक्ट, म्हणजे जिथं दळणवळणची व्यवस्था आहे, कम्युनिकेशनचं साध्य आहे, तिथं तुम्हाला डेव्हलप झालेलं दिसतं. तर मग आम्ही आता हा प्रश्न जर सोडवायचा म्हटला तर त्यांनी जे म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर उभा टाकायला पाहिजे. तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हायवे आहेत, रेल्वेज आहेत, या गोष्टी जर उभा टाकल्या आणि पाण्याचा स्रोत जर आपण निर्माण केला तर तो सस्टेनेबल जो म्हणतोय की त्या दिशेने जाईल. आणि आम्हाला आधी हे सांगण्यातच बऱ्याच अडचणी खाली येतात की समजून सांगत असताना, कारण कसं आहे लोकांना ते म्हणतात ना कानाला आवडणाऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. ते चुकीचं आहे असं आमचं मत आहे की त्याच्यामुळं मी काय बऱ्याचदा बोलत नाही बऱ्याच योजनेच्या बाबतीमध्ये, आमचं वेगळं मत असतंय. पण लॉंग टर्म सस्टेनेबलच्यासाठी मला पाण्याच्या स्रोताबद्दल तुम्ही बोललात ना, मला पाण्याबद्दल तुम्ही खूप काम केलंय असे मला समजलं. आणि तुमची जर योजना किंवा तुम्ही जे काही पाहताय ते जर झालं तर हा प्रश्न कायमचाच मिटेल इथला, असंही मला कळलंय. काय मॉडेल आहे ते? बेसिकली काय झालं, मी म्हणजे एक सांगतो, आता आपण पश्चिम महाराष्ट्रातले, आम्ही मराठवाड्याचे लोक नेते काय म्हणतो की आमच्या लोकांमध्ये काय बरवलंय की पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी आपला पाणी पळवलं, आपला विकास पळवला, हे आम्हाला सांगतात. ही ॲक्च्युली त्यांची निष्क्रियता होती इथल्या राज्यकर्त्यांची की त्यांनी त्या गोष्टीला परसिव्ह करू शकले नाही. आता आम्ही असं बोलत नाही, नवीन जनरेशन आम्ही काय म्हणतो की बाबा आज आपल्याकडं नैसर्गिक तुमच्याकडे नद्या आहेत, ओढे आहेत, डॅम्स आहेत, जे आहेत त्याला जे वाहून जाणारं पाणी आहे, समुद्रात वाहून जाणारं जे पाणी आहे, हे पाणी जर आपण मुख्य स्रोतला जे आज जर पाहिलं तुम्ही कोल्हापूरला जो पूर येतो, जे पश्चिमी वाहिनी जे तुमच्याकडे वाहतात,
आणि आपल्याला सांगताना काय म्हणतात की हे जर पाणी इथं सोडलं, मी म्हणलो की तुम्ही डिफाईन करा की कोणतं पाणी सोडायचं. पुराचं पाणी सोडायचं, समुद्रात जाणारं. ज्यावेळेस तिथल्यांचं तिथं जर अपेक्षित पाणी जर पूर्ण राहिलं, त्याच्यानंतर जे पूर येतो ते समुद्रात जातं, तेवढं पाणी आमच्यात सोडा. मग त्याला कोणीच विरोध करणार नाही. आमच्या इथं त्यांनी 20-30 वर्ष झाले लोकांना ते सांगतात उजनीतलं पाणी इकडं आणणार. मग ते उजनीचे लोक कसे देतील? करेक्ट. तुम्ही तिथं सांगावं काय लागणार आहे की बाबा उजनीत ज्यावेळेस पूर्ण भरेल, ज्यावेळेस ओलांडून होईल, एक्सेस होईल, तर ते पाणी आम्ही इकडं सोडू. त्याच्यामुळं आम्ही सरकारकडं मी त्याच्यासाठी आम्ही रॅली पण काढली होती, जनजागृती, पाण्याच्या संदर्भातलं लोकांमध्ये त्यांना माहीत व्हायला पाहिजे की बाबा पाण्याच्या ॲक्च्युअल परिस्थिती काय. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या विषयाला घेऊन वाहून जाणारं समुद्रातलं पाणी, पुराचं पाणी हे मराठवाड्याच्या नद्यांमध्ये जर आपण सोडलं आणि नॅचरल फ्लोनी येते पाणी, ते वैतरणामधून, नाशिकमधून, नाशिकला ओव्हरफ्लो झाले खाली येतात, तेच पाणी जे तुम्ही हे केलं ते पाणी इकडच्या आमच्या ह्याच्यामध्ये काही गोदावरीमध्ये सोडलं, काही बंदिस्त पाईपलाईननी मांजरा आणि तेरणामध्ये सोडलं, तर तुमची पूर्ण लाईन मराठवाड्याची कव्हर होईल आणि बारमाही पाणी त्या ठिकाणी. आणि लोकांना फार चुकीच्या दिशेने घेऊन गेलेत राजकीय लोकांनी, असं माझं मत आहे. म्हणजे हा टेक्निकल गोष्ट कोण सांगत नाही. म्हणजे आता सरकारने म्हणजे मागचे किंवा या कुठलेही ते सांगतात की गोदावरीमध्ये पाणी सोडायचं, पण गोदावरी जी संभाजीनगर म्हणा किंवा परभणी, हिंगोली, नांदेड मार्गे कर्नाटक जाते, ती टेरेन आणि आमचे 3 जिल्हे लातूर, धाराशिव आणि बीड हे उंचीवर आहेत. 160चा डिफरन्स आहे. परत पाणी लिफ्ट करायला ती अडचण होती. तर जी रॅलीमध्ये एक मूळ विषय होता तो वैतरणा नाशिक मार्गे जो नगरच्या जवळ कुठे टी पॉइंट होतो आपला, तिथं जर सोडलं तरी आमच्या 3 जिल्ह्याचा विषय बऱ्यापैकी सोडू शकतो. कारण तुम्ही गोदावरीत सोडला आणि गोदावरी परत लिफ्ट करून 160 फूटमीटरनी सी लेवलपेक्षा आम्ही जास्त आहे. म्हणजे आमची जी उंची आहे इथली ही ह्या टेरेनमध्ये सगळ्यात हाईटवर आहे. त्याच्यामुळं इथं पाणी येणं शक्यच नाही. आता आम्हाला म्हणतात की इकडं पाणी देऊ, ह्याला देऊ. आता ते टेक्निकली जर म्हटलं गोदावरी सोडलं तर गोदावरीचं पाणी आमच्या हे मराठवाड्यामध्ये पाण्याचे दुष्काळी जिल्हे म्हणजे लातूर, बीड आणि धाराशिव, ते 3 जिल्ह्याला सोडून जिथं पाणी आहे तिथंच पाणी जाणार आहे. करेक्ट. मूळ प्रश्न तसाच राहणार. तसंच राहणार आहे. त्याच्यामुळे आम्ही ते लोक जागर केलं, लोकांमध्ये त्याच्यामध्ये माहिती दिली की, आणि टेक्निकल आमच्या भागातले बरेच मोठमोठे अधिकारी आहेत हे आमच्या टीमला जोडून घेतले आणि आम्ही सरकारलाही तसा पॉझिटिव्हली प्रपोजल दिलेले. त्यामध्ये एक गोष्ट ऍड करतो मी. 2014 नंतर आपले जे स्रोत होते, साठवण तलाव असेल, पाझर तलाव असेल, तर मोठ्या प्रमाणात त्याला पुनर्जीवित करायचं काम पण झालेलं आहे. म्हणजे जर आपण भेटलं तर जलसाक्षरता आणि इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान भैयासाहेबांनी जे घेतलं त्याच्यातनं जेवढं काम झालं की आपल्या तालुक्याचं वॉटर लेवल 9.8 मीटर, म्हणजे 76 तालुक्यापैकी मराठवाड्यातलं सर्वात जास्त वॉटर लेवल वाढणारा तालुका आमचा होता. नाही, आणि तो महाराष्ट्रात नाही, ऑल ओव्हर इंडिया सगळ्यात जास्त वॉटर टेबल, म्हणजे ज्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी आलं त्या जिल्ह्याचं आपण वॉटर टेबल देशात सगळ्यात जास्त वाढवलं. आणि त्याचे अवॉर्ड्स असतात दरवर्षी की कोणत्या एरियातलं वॉटर टेबल वाढलं. तो अवॉर्ड त्या वर्षीचा सेंट्रल मिनिस्टरनी आपल्याला दिला. 2 लाख शोषखड्डे आपण प्रत्येक घराला शोषखड्डा, म्हणजे तुमचं छतावरचं पाणी त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे. माझा प्रवास इस्रायलला सतत, म्हणजे ज्यावेळेस मला मागं संधी राहायची त्यावेळेस मी इस्रायलला वेगवेगळे त्यांच्याकडनं इनोव्हेशन्स घ्यायला पाहिजेत, कशा पद्धतीने करायला पाहिजे. त्याच्यातला हा पार्ट मी पाण्याचा एक त्यांच्याकडनं उचलला होता. आणि एज्युकेशनचा एक जो पार्ट आहे की उदाहरण म्हणजे आज इन्क्युबेशन सेंटर हे शहरी भागातलीच कॉन्सेप्ट आहे, तर पहिलं ग्रामीण भागातलं इन्क्युबेशन सेंटर आता आम्ही चालू करायला लागलोय. आणि मातृभूमी फाउंडेशन असं एक आम्ही काय केलं की रिकनेक्टिंग टू रूट्स. म्हणजे मी हा कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो, इंटरेस्टिंग वाटेल, सांगा ना, की बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये जसं की कुठं सोन्याची खाण असते तो भाग श्रीमंत असतो, कुठं तेलाची खाण असते तो श्रीमंत असतो. पण आमच्याकडे ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त श्रीमंत असलेली खाण आहे ते म्हणजे नॉलेज.
ओहो. ज्ञानाची खाण म्हणजे आमच्याकडे. बर. म्हणजे ह्याला म्हणजे आम्ही फार नम्रतेने घेतो की आमची मुलं दरवर्षीच्या मेरिट लिस्टमध्ये टॉपर्समध्ये येतात. मी तुम्हाला फिगर जर सांगितलं तर आश्चर्य वाटतील की ऑल ओव्हर इंडियामध्ये एका डिस्ट्रिक्टमधून इयरली 2200 डॉक्टर्स हे आमच्या डिस्ट्रिक्टमधून मेडिकलला जातात. हो. दिस इज द हायेस्ट फिगर. म्हणजे मी काय म्हणतो, आमचं कॉम्पिटिशन महाराष्ट्रात कुठंच नाही. म्हणजे आज पुणे एज्युकेशनमध्ये फार पुढे आहे, पण जे मेडिकलला जाणारे मुलं वी आर ॲट 2200 एव्हरी इयर. आणि तसंच IIT ह्याच्यात. मग हे सगळे आमचे मुलं पाण्याअभावी कुठं ना कुठं त्यांच्या टॅलेंटनी त्या भागात सेटल झाले. करेक्ट. तर आम्ही काय केलं, हे आमचे सगळे आपल्याला ॲल्युमनायची कॉन्सेप्ट माहिती आहे. तर आम्ही काय केलं की हे जेवढे बाहेर आमच्या इथले नॉलेज सेंटर्स गेलेले आहेत, बाहेर म्हणजे देशाबाहेर, कोणी विदेशात गेलेत, कोणी पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, बाहेर टेरिटरी. तर आम्ही हँड होल्डिंग्स त्यांनी इकडच्या मुलांसाठी करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. बर. तर त्यांनी मग 2-3 कॉन्सेप्टमध्ये यायला पाहिजेत. एक तर पाण्याच्या बाबतीमध्ये अपब्रिंगिंग करण्यासाठी यायला पाहिजेत. लातूरमधले अनेक मुलं असतात जे शिकतात, त्यांच्यामध्ये क्षमता असते, कुठं ॲडमिशन घेतलं तर त्यांचे हॉस्टेल असेल किंवा तिथलं गार्डियन असेल, त्यांची व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे. तसं एक चेन आता आम्ही त्याच्यामध्ये डेव्हलप करतोय. बर. की आणि मग हेच आम्हाला ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून इथल्या ज्या मुलांमध्ये जे आयडियाज असतील त्याला पिच करायचं असेल, ते पिच करण्यासाठी स्वतःचं लातूरचं म्हणजे सेल्फ इन्क्युबेशन सेंटर आम्ही इथं इथल्या स्टार्टअपसाठी आम्ही उभा करतो. सॉलिड आहे. हे जर कनेक्ट झालं तर एकमेकाला किती सपोर्टिव्ह होईल. अनेकांना वाटतं की आपण आपल्या गावासाठी काहीतरी करावं, आपल्या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी. तर एक माध्यम प्लॅटफॉर्म मला अगदी आवडेल आणि मला खूप भारी वाटलं. हे मॉडेल जर इतर असंच कोणाला राबवावं वाटलं तर जरूर करा. हे खूप महत्वाचं आहे. कारण अमरावतीमध्ये पण असं वाटत असतं, कोल्हापुरात पण असं वाटत असतं की आपल्या माणसांनी आपल्यासोबत राहावं. तर या सॉरी मी तुम्हाला करतो, आपले माणसं जे बाहेर जातात ना, जे शिकतात, मोठे होतात, कारण त्या मातीतूनच ते मोठे झाले. करेक्ट करेक्ट. त्यांच्या मनामध्ये पण असते मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचं. अगदी खरी. पण त्याला योग्य प्लॅटफॉर्म भेटत नाही. करेक्ट. तर ते आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना प्लॅटफॉर्म ओपन करून देतोय आणि ते रिकनेक्टिंग टू रूट्स असं त्याचं आम्ही टॅगलाईन ठेवलेली आहे. खतरनाक आहे. तर तो आणि आता एक उदाहरण सांगतो. आमच्याकडे पाण्याची टंचाई होती. आमच्याकडचा एक मुलगा फेसबुक है ना बिराजदार म्हणून फेसबुकमध्ये एक चांगल्या पोस्टला आहे फेसबुकमध्ये. ते त्या कंपनीमध्ये एक जण आहे जो HSBC ला लीड करतो, जपानमध्ये असतो. मी यांना फोन केला, त्याने एवढी मदत, म्हटलं तू मदत तुझ्या गावाला कर म्हटलं. बरं. आमचं एक हालगरा म्हणून गाव आहे, त्या गावातले सगळे ड्रेन त्यांनी तिथून पैसे पाठवले, त्यांनी केले. आमच्यातला एक मुलगा आता तो DG म्हणून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे, प्रशांत गिरबने म्हणून पुण्याला. म्हणजे आपल्यालाही माहित असेल की सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे आणि तो त्याचा हेड आहे. तो कोविडच्या काळात मी त्याला फोन लावला, प्रशांत तू, त्यांनी इमिजिएटली जे आरोग्याच्या जे असतील, म्हणजे कसं आहे आपले मुलं वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलेले, तर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून. पण मग यांच्याकडनं मदत होते की टॅलेंट पण उचललं जाते? टॅलेंट उचललं. आमचा मेन हेतू तोच आहे. आम्ही मदत शब्दच काढला आधी, त्यांनी काय हेल्प करणं असं म्हटलं, हेल्प नाही, हँड होल्डिंग म्हटलं. ओके. वी आर युझिंग अ वर्ड हँड होल्डिंग, म्हणजे एकमेकांनी एकमेकाचा हात धरून आपण त्याला पुढे घेऊन जाऊ, असा एक शब्द आम्ही त्याला वापरलाय. आणि इथून एज्युकेशनला जाणारी मुलं, पुण्यात जाणारे, ज्यांना कुठं अडचण असेल, अनेक जण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जातात, मग तिथं असलेले आपले जे अधिकारी प्रशासकीय सेवेमधले हे त्यांना आम्ही जोडून देतो. अनेक इंजिनियर्स आहेत. आता आमचे तुम्ही पुण्यातलं सगळ्यात चांगलं टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज म्हणलं COP जर पाहिलं, तर तिथं आमचे जे लोक आहेत, म्हणजे आज तिथले जेवढे HODs आहेत, दे आर फ्रॉम बेस्ट लातूर मधले बरेच HODs आहेत आणि बरेच स्टुडंट्स आहेत की जे चांगल्या पदावर आहेत. सो इथून COP मध्ये जर आमचा कोणी गेला, ही इज टेकन केअर ऑफ एव्हरीथिंग, म्हणजे त्याच्या राहण्याचं, त्याच्या ह्याचं. आमच्या इथली गौंडी समाजातली, मजुरातली समाजातली मुलगी, तिचं ऍडमिशन झालं,
काहीच माहित नव्हतं. त्यांनी आले की आमच्या मुलीचं याच्यात CUP मध्ये ऍडमिशन झालं. मी फोन करून सांगितलं शीज म्हणजे ज्यांनी कधी ज्या चौकटी सिक्युअर झोन मध्ये गेले त्यांना फक्त तिथं कुणीतरी आमचं काय मराठवाड्याचं वी आर शाय, आम्ही कधीच टू दी असं बाहेर ओपन अप नाही होत लवकर, थोडं एक रिझन, मग त्याच्यामुळे त्यांना अडचण निर्माण. आता विषय मराठवाड्याचा निघाला तर मराठवाड्याचं इम्प्रेशन जे आहे ते सगळं नेहमी असंच दाखवण्यात आलेलं आहे पिक्चरमधनं किंवा बातम्यांमधून की सर्वात जास्त दुष्काळी भाग, आत्महत्याग्रस्त, तिथं जास्त टक्केवारी आहे, पीक होत नाही, निगेटिव्हिटी खूप वाटत होती. लोकनेते म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटत होतं? आपल्याच भागाबद्दल असं चित्र आहे, वेगवेगळ्या माध्यमातून दिसतंय, ते तुम्ही याकडे कसं पाहत होता? आम्हाला इट इज लाईक शेमफुल आमच्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस आमच्या भागाबद्दल ज्यावेळेस आमच्या उल्लेख करत असतात, लातूर म्हटल्यानंतर रेल्वेने पाणी आलेलं लातूर, इट इज लाईक हर्टिंग. आम्हाला वाटतं की आमच्याकडे एवढं सगळं टॅलेंट असताना, सगळ्या गोष्टी असताना, आमच्या ह्याच निगेटिव्ह बाजूला का बरं पुढं केलं जाते. त्याच्यामुळे पाण्यावर जे काम करायचं जे आम्ही हे निर्माण केलं. आणि ज्यावेळेस म्हणजे मला स्वतःला अनुभव आलता की तिरुपतीमध्ये मला ज्यावेळेस म्हटले कहाँ से, लातूर से म्हटलं, त्यांनी म्हटले हा आपके यहाँ पे रेल्वे से पाणी आया था, भूकंप हुआ था. म्हटलं आमची ही ओळख. आणि त्याच्यातून मी एक विषय तयार केला. ज्यावेळेस रेल्वे कोच कारखाना निर्माण करण्याचा विषय आला तर त्यावेळेस म्हणजे फार जिद्दीने, म्हणजे मला वाटतं की मी माझी जेवढी काही स्ट्रेंथ असेल, माझ्यातले जे काय पोटेन्शियल असतील, मी रेल्वे कोच कारखान्यासाठी लावले. आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यांनी आम्हा सगळ्या मिनिस्टर्सला बोलवलं. त्यावेळेस मी त्यांच्या कॅबिनेटमध्ये असल्यामुळे त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की बाबा आता लोकल इलेक्शन्स आहेत, की ज्यांनी दी बेस्ट परफॉर्मन्स आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये लोकल इलेक्शन्समध्ये देतील, जिल्हा परिषद, महानगरपालिका, त्याचं आम्ही प्रमोशन करू किंवा त्याला जे अपेक्षित त्याला एखादं डिपार्टमेंट पाहिजे असेल तर ते देऊ. आणि आम्ही तिथून निघालो. आणि महाराष्ट्रातलं त्या 2017-18 मधलं आमचं परफॉर्मन्स म्हणजे लातूरचं, म्हणजे ग्रामपंचायत ते महानगरपालिका वन साइडेड आम्ही BJPची काढून दिली. आणि सगळे इलेक्शन जिंकल्यानंतर मी रात्री 1 वाजता देवेंद्रजींच्या घरी पोहोचलो. 1 जानेवारी तिरुपतीला गेलो आधी. तिरुपतीहून मी तिथं त्यांच्याकडे पोहोचलो आणि त्याला म्हटलं देवेंद्रजी आपण आम्हाला सांगितलं होतं. त्यांनी माझं अभिनंदन केलं, हे केलं. ही वॉज सो हॅपी की ते म्हटले तुला काय कोणतं डिपार्टमेंट तुझी काम करायचे. म्हटलं मला काही नको. म्हटलं केंद्र सरकार 2 कोच फॅक्टरी देणार आहेत, त्याच्यातली 1 कोच फॅक्टरी तुम्ही मला द्या म्हटलं, लातूरला द्या म्हटलं, मराठवाड्यात. आणि ते म्हटले ही वॉज ऑल्सो बिट तुला कसं काय माहितीये की ते होणार आहे, कारण ते कुणालाच माहित नव्हतं. एक प्रशासकीय अधिकारी आपल्या याच्यातले आमच्याकडे जे कलेक्टर होते, CO होते, ते रेल्वे मंत्र्याकडे OSD. सो ही वॉज नोईंग द इनसाइड न्यूज. ही लिक्ड मी दॅट. त्यांनी मला चांगल्या हेतूने सांगितलं आपल्या भागातला. त्याला वाटलं की सगळे जे काही रेल्वे लाईन्स बनलेले, जे काही इंडस्ट्री बनले, आजचा कारखाना जो रेल्वेचा आहे तो उत्तर प्रदेशमध्ये आहेत, त्यांच्या गावागावामध्ये रेल्वेचं जाळं झालंय, पण आपल्याकडे काही नाही. आणि त्याचं म्हणणं आहे की आपला ड्राय एरिया आहे, ह्याला काही लागत नाही, पाणी लागत नाही, जास्तीचं पाणी लागत नाही, तर तुम्ही ह्या गोष्टी बोला. आणि मी त्यावेळेस त्यांच्याकडे मागितलं. आणि मागितल्यानंतर त्यांनी मला तो शब्द दिला की संभाजी ठीक आहे तू म्हणतोयस. म्हटलं भाऊ माझं अजून एखादं खातं कमी केलं हरकत नाही, पण मला तो कोच कारखाना तुम्ही इथं द्या. सो तुम्ही कधी वंदे भारतमध्ये प्रवास केलात? नाही अजून केलं. ऐकलं असेल वंदे भारत, त्याचं कौतुक केलं जाते. म्हणजे काय? हा, भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही वंदे भारतमध्ये फिरताल, जसं आपण प्रत्येक फोनवर पाहतो मेड इन जपान असेल, मेड इन चायना असेल, तर आता वंदे भारतवर एक लोगो येणार आहे मेड इन लातूर. हो, हा, म्हणजे ज्या गावामध्ये तुम्ही रेल्वेने पाणी दिलं त्याच गावाने देशाला रेल्वे दिली. दॅट वॉज भारी वाटलं. हे हा बदला आहे. दिस इज द वे. तुम्ही म्हणलात ना राग कसा काढता, रिवेंज आहे, चांगला आहे. हा, म्हणजे पॉझिटिव्हली, व्हेरी पॉझिटिव्हली घेतला. वा, तुम्ही ही सगळी वाटचाल पाहत होता. आत्ता मगाशी भाऊ बोलता बोलता बोललेत की एकूण राजकीय व्यक्तींनी, राजकीय नेत्यांनी लोकांशी बोलताना परसेप्शन वेगळं चांगलं ठेवलं पाहिजे, प्रॅक्टिकल ठेवलं पाहिजे, इम्प्रेशन काय असेल ते खरं बोललं पाहिजे वगैरे. तुम्हाला असं वाटतं का की
भाऊ राजकारणात आहेत, इतके वर्ष काम करतात, पॉलिटिकल नेत्याची इमेज आता बदलायला हवी असं वाटतं तुम्हाला इतक्या काळानंतर? आणि ती कशी असायला पाहिजे असं वाटतं? कारण तुम्ही नेहमी बॅक एंडनं सपोर्ट करत आलाय, सगळ्या गोष्टी बघत आलाय. मला वाटतं की अप्रोचेबल जास्त राहिलं पाहिजे, कारण बऱ्याच जणाला असं एक दडपण येतं आजकाल. अजून ग्रामीण भागात फिरल्यानंतर किंवा शहरी भागात एक म्हणजे पिक्चरमध्ये जी इमेज केली आहे तशीच इमेज आहे की आमदार किंवा मंत्री म्हणजे खूप मोठा असतो. शेवटी तो माणूसच असतो. हो, ज्या मनातल्या विषय असतील किंवा गावात ते इझिली अप्रोचेबल असणं ते आवश्यक आहे. नाही मी हे काय विचारलं मी, तुम्ही सोशल मीडियावर आहात, तुम्ही ऍक्टिव्ह आहात, तुमचा खूप मोठा फॅन फॉलोईंग आहे, त्यामुळे तुम्ही सगळं बघून आहे, नवीन क्राऊड तुम्हाला माहिती आहे जो आता बदलतो. तर तुम्हाला काय वाटतं आता राजकीय नेत्याचे इम्प्रेशन काय असायला पाहिजे? आता त्यांना या गोष्टी स्वतःमध्ये आणल्या पाहिजेत तर नवी पिढी कनेक्ट होऊ शकेल. माझ्या मते पुढच्या दृष्टिकोनातून जग खूप बदलतंय. सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह झालेले आहेत. आणि मी मागे एक विषय काढला ते शाश्वत विकासावर कोण लक्ष देत नाही. आज प्रत्येक राजकीय माणसाची टाइम बिन म्हणजे क्षणिक जो प्रश्न येतो त्याला हाताळतो आणि स्पष्ट बोलण्यामध्ये तो चाचरतो. म्हणजे गावात एक विषय असतो की मोठा जर कुठला विषय असतात त्याला दुर्लक्ष करून जर गावाच्या लोकांनी म्हणले की आम्हाला हा सभागृह पाहिजे, पण आपल्याला माहित असतं की ते विषय तिथं गरजेचं नाहीये, पण दुसरा विषय गरजेचा आहे. पण तो केल्यानंतर तिथल्या लोकांना दुखवला जाईल ही भावना व्यक्त करायला तो चाचरतो आणि भीतो. जर स्पष्टता आली प्रत्येक राजकीय की बाबा ही गरज आहे, म्हणजे जसं आता उल्लेख केला की घोषणा कानाला आवडणाऱ्या आणि हृदयाला आवडणाऱ्या आणि वास्तविक जे आहेत तर बोलणाऱ्या लोकांनी. तुम्ही असा कधी निर्णय घेतलाय की लोकांना एखादी गोष्ट आवडत नाही पण तुम्हाला वाटते की हे व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही केले आणि त्याबद्दल तुम्हाला काही काळ खूप मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं, लोकांना नंतर कळलं की अरे हे बरोबर होते? बऱ्याच गोष्टी आहेत. एखादं उदाहरण म्हणजे एक उदाहरण, राष्ट्रीय महामार्ग जायचा होता. तर राष्ट्रीय महामार्ग एखाद्या तालुक्याच्या ठिकाणून राष्ट्रीय महामार्ग जाणं हा पुढच्या पिढ्यांसाठी हा एक बेंचमार्क असतो. तर त्यावेळेस बऱ्याच जणांनी तो असा नाही असं जायला पाहिजे असं नाही किंवा त्याला विरोधी बऱ्याच जणांनी केला. पण मी माझ्या गोष्टीवर ठाम होतो की आपल्याला ते करायचं आहे. थोडा विरोधी झाला काही जणांचा की पण तो शेवटी ते त्यांच्या लक्षात आणून दिलं, कम्युनिकेट केलं, बोललो. त्याच्यामुळं ती अडचण बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळात हे झाली. एकदा मी सहज बोलत असताना असा एक विषय बोलला होता की वी शुड बी सेल्फ सस्टेनेबल, म्हणजे कोणावर आपली आणि माझी स्वतःची राजकारणातली आणि व्यक्तिशात ही धारणा आहे की आपण कोणावर डिपेंड राहू नये. बरं. तर माझा भागही सेल्फ सस्टेनेबल राहायला पाहिजे. बरं. आणि आज मी ज्यावेळेस बोललो की आपण सेल्फ सस्टेनेबल झालो तर आपल्याला उजनीच्या पाण्याची काय गरज आहे. त्याला एवढं रॉंगली प्रिडिक्ट केलं की संभाजी पाटलाचा उजनीहून पाणी आणायलाच विरोध आहे. आता त्याच्यातलं बेसिक्सच लक्षात जर नाही आलं असेल, तुम्ही जर सेल्फ सस्टेनेबल जर झालात, स्वतःचं पाणी तुमच्याकडे तुम्ही तयार करू शकलात, हे केलात. मी जे म्हणतो ना, मी सतत सांगायचा प्रयत्न करतो की आपल्यापेक्षा 10% रेनफॉल आहे इस्रायल. बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी पुढे, पण त्या गोष्टीला घेऊन एवढं माझ्यावर टीका झाली, हे झालं. म्हणजे ज्यांनी केलं नाही त्याच्यावर तेवढी टीका झाली नसेल, पण त्यांनी माझे पहिले जे शब्द आहेत तेच नाही पाहिले. आणि तरी मी माझा त्याच्यानंतर तरी रेटा ठेवला आणि सेल्फ सस्टेनेबलसाठी इंद्रप्रस्थ अभियान राबवलं आणि पूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या घरावरच्या छताचे पाणी एकत्रित केले, शोषखड्डे केले आणि वॉटर टेबल वाढवलं. मला त्याला थोडा विरोध झाला. तुमच्यावर आतापर्यंत झालेला तुम्हाला लागलेला कुठला आरोप आहे की आवडला नाही तुमच्यावर झालेला आरोप? मला कधी कोणी व्यक्तिगत पर्सनल विषयावर जर आरोप केला, पारिवारिक विषयांवर केला तर तो थोडा हर्टिंग असतो. पण मूळ माझा स्वभाव आहे, मी निग्लेक्ट करतो. मी त्याला म्हणजे मी आता हे सांगताना तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही माहिती, मी कसल्याही प्रकारच्या बातम्या, न्यूज, हे ते माझ्या अवतीभोवती मला काय चाललंय ना, मी माझं स्ट्रेट फोकस्ड आहे. ह्यानी डिस्टर्ब होतात, ह्यानी ते कुठं बातमी आली, काय आली, मी कमेंट्स बघत नाही, काय बघत नाहीत. आणि कोणत्याही राजकीय माणसांनी कमेंट्स बघू नये. म्हणजे मी तर काहीच बघत नाही. म्हणजे कुणी जरी काही पेपरमध्ये लिहिलं किंवा काही जरी सांगितलं, माझ्याबद्दल काही बोललं,
तुम्ही कुठल्या गोष्टीवरनं फार यांच्यावर कुठल्या आरोपामुळे तुम्हाला जास्त स्ट्रेस आला होता, आवडलं नव्हतं? असे बरेच आहेत. आता तर त्यांचा म्हणजे त्यांच्यावर आरोप करता येत नाही, कारण ते इझिली अवेलेबल असतात, फोकस असतात, काम होतात, विजन आहे. तर असं घेऊन विरोधकांना आरोप करता येत नाही. तर असे आरोप करतात की अशा अदृष्ट गोष्टी आहेत जे लोकांना कधीच कन्व्हिन्स करायची गरज पडत नाही, आणि जे विषय चर्चेत म्हणजे इझिली आरोप करून पुढे जाता येतात असे आरोप करतात. आता ते आम्हाला माहित असते की त्याच्यामध्ये तथ्य नाहीये आणि त्याचा स्वभाव आहे की ते इग्नोर करतात. आणि आता असं झालं की आम्ही पण त्या आरोपाला हे इग्नोर करत असल्यामुळं ते कुठेही त्याला म्हणजे हे काय म्हणतात वाचा भेटत नाही किंवा त्याला पुढे काय होतच नाही. आणि ते आता विरोधकांना पण कळलं, विरोधकांची फक्त एवढंच असते की त्याला उत्तर द्यावं, त्यांनी आता उत्तरच देत. ते कंटाळून गेले सगळे, हा बोलतच नाही, त्यांनी बोलत, मी कधीच आपण बोलत. तुम्ही म्हणजे पास्टकडे बघायचं तुम्हाला यायचं नव्हतं, तुम्ही आलात, तुम्ही आता सातत्यानं राजकारणात आहे. तुम्हाला असं कधी फ्रस्ट्रेशन आलं होतं यायला उगीच आलो राजकारणात, किंवा यायचंच नव्हतं तर ह्यातनं मार्ग कसा निघाला? शेवटी माणूस आहे तुम्ही, त्यातनंही आपण उभारी घेतो, डोकं लढवतो, बुद्धिबळ खेळतो आणि त्यातनं पार पडतो. पण असा कधी पॉईंट आला होता की वाटलं होतं की यार हे नको व्हायला पाहतो आणि उगीच आलो आपण, असं कधी वाटलंय? बऱ्याचदा असे काही प्रसंग येतात की स्पेशली जेव्हा तुमच्या कौटुंबिक कलह तयार झाला होता राजकारणावरनं. हा म्हणजे होतात तसं बऱ्याचदा, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये पण तसं अनेकदा झालेलं आहे की कारण मी सुरुवातीला बोलल्याचं एक भाऊक होतो लवकर, आणि त्याच्यामुळं थोड्या वेळासाठी बॉबल ज्यावेळेस झालं, हा चांगली गोष्ट पण अशी आहे की मला 5 ते 10 मिनिटापेक्षा एखादी गोष्ट मी डिस्टर्ब राहत नाही, म्हणजे व्हेरी क्विकली मी त्याच्यातून बाहेर डिटॅच्ड होतो, इमिजिएटली डिटॅच्ड होतो. काय असं अध्यात्म स्पिरिच्युअल वगैरे काय करता? नाही, आज काही नाही, पण डिटॅच जे होतो एखाद्या विषयामध्ये, म्हणजे आज एखाद्या किती मोठा निकाल एखादा विषय विरोधात आला तर 10व्या मिनिटाला मी त्याच्यातून बाहेर असतो. घराचं वातावरण त्याच्यामध्ये, कारण आई आमच्या इथं कंटिन्यू जप असतो, स्वामी समर्थ असेल, तिरुपतीच असेल, तुम्ही जर घरात आलात तर तो एक ॲटमॉस्फिअर आहे. तुमच्या घरगुती सिच्युएशन बद्दल मला एक फार कमाल उत्सुकता आहे. म्हणजे मी प्राजक्ताताईंशी बोलत होतो, मला यांच्या बहिणींनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी म्हणलं हे दोघे भाऊ असे आहेत, तर मला त्यांनी सांगितलं की आम्ही तिघे एकमेकाला घाबरून असतो, की हिला काय वाटेल असं या दोघांना वाटतं, त्यांना वाटतं या दोघांना काय वाटेल असं ते चालू असतं. कारण अटॅचमेंट खूप आहे तुमची एकमेकांबरोबरची. अटॅचमेंट ट्रायंगल. माझा जीव ह्यांच्यावर आहे, मला माहिती आहे, ह्याचा सर्वात जास्त जीव माझ्या बहिणीवर आहे आणि बहिणीचा सर्वात जास्त जीव माझ्यावर आहे. हे जे असोसिएशन पिक्चर पाहिले का, ओम जय जगदीश, सेम स्टोरी आहे. सेम स्टोरी. तुमचं लाईफ या सिनेमापेक्षा कमी नाही आहे. मला विरासत आठवला, आता मग ओम जय जगदीश तुम्हाला आठवला. राजनीती आहे बघा आमच्यासारखं. राजनीती पण आहे. काकांचं म्हणजे आता माझी आजोबांच्या विरोधातली फाईट असेल, आताच्या 2 निवडणुका त्यांच्या काकांच्या विरोधात आहे, आताच्या उद्याची परत काकांच्या विरोधात लढायची, अशी ही कसं डील करता तुम्ही? मी एका पॉईंटनं तुम्ही सगळ्यांना समान बघायला लागतं. नाही, मी मिक्स नाही करत रिलेशन्स. म्हणजे सगळ्यात आपण एक जो विषय म्हटला डिटेल, बऱ्याचदा काय होतं की आपण अनेक गोष्टी मिक्स केल्या ना रिलेशन्स, तर प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणजे मुलाचं आणि आईचं नातं वेगळं असते, मुलाचं आणि वडिलांचं नातं वेगळं असते. बरोबर. त्या मुलांनी वडिलांसोबत कसं राहिलं म्हणून आईनी नाराज व्हावं असं कधी नसते, तर त्यांनी समजून घ्यायचं असतंय. हे रिलेशन्स मी कधी मिक्स करत नाहीत. म्हणजे आता मला एखादा व्यक्ती नाही आवडत, जराही आवडत नाही, असे बरेच लोक आहेत, मला जराही आवडत नाही, पण ते ह्याच्या जवळ राहतात. मी माझा आणि त्या माणसामुळे आम्ही दोघांचं रिलेशन का डिस्टर्ब करायला? हे मला वाटतं की सगळ्यांनी ते फॉलो करायला पाहिजे. व्हॉट ही इज विथ द अदर पर्सन, दॅट इज हिज ओन लाइकिंग. करेक्ट. पण तो माझ्यासोबत कसा आहे ते मला मॅटर करायला. सिनेमाचा विषय निघालाय. सिनेमाचे एक फार मोठं कल्चर तुमच्या घरामध्ये आहे. त्यांचं मोठं थिएटर आहे आणि त्याच्यात ते खूप मोठं थिएटर होतं त्यावेळेचं, आणि त्यांनाही सिनेमा बघायला खूप आवडतात. तुमच्यावर सिनेमाचा प्रभाव आहे? तुमचे आवडते सिनेमे कुठले आहेत? दोघांवर आहे ते. आणि जास्त करून साऊथ इंडियन मूवीजचा जास्त प्रभाव आहे. कुठले आवडते सिनेमे आहेत तुमचे?
तसं कधी लावा बघायला आवडतात कुठले? एक अंदाज अपना अपना एक पिक्चर होता, एक नंबर. हा 3 इडियट्स एक आहे, वा. सूर्यवंश. सूर्यवंशी. आवडतं. खूप म्हणजे ते जेवढ्यांदा टीव्हीवर होतं असं बसलं की ते बघतच बस. आता एवढ्यांदा दाखवले की आता डायलॉग स्टार्ट झाले. तुमचा आवडता पिक्चर कुठला आहे? माझा फॉरेस्ट गंप आवडता पिक्चर. अरे वा. टॉम टॉम हँक्स. जवळपास 15-16. खतरनाक. त्याच्यानंतर टर्मिनल पण खूप आवडतो मला. म्हणजे टॉम हँक्स माझा आवडता वा. ऍक्टर आहे. कास्ट पण छान आहे त्याचं. कास्ट सगळे. वा. आणि हिंदी मधला मला चुपके चुपके खूप आवडतो, धर्मेंद्र आणि अमिताभ तो बच्चन. जुना. हा. ओके. कुठल्या सिनेमांचा प्रभाव आहे तुमच्यावर की त्यातले डायलॉग आवडतात किंवा डायलॉग लक्षात आहे, हा डायलॉग मला खूप आवडतो? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 3 इडियट्सचा विषय निघाला, मला कुठला आवडतो डायलॉग, तर मी जेव्हा काहीतरी विचार करत असतो तर सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलन्स, हे मला खूप आवडतं. तसं तुम्हाला कुठले डायलॉग आवडतात आणि मोटिवेट करतात? कुठला सिनेमा मोटिवेट करतो का की हा सिनेमा मला खूप आवडतो? शराबी पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांना सोडून निघतो, ते वडील बाहेर काढतात आणि वडील बाहेर काढल्यानंतर तो त्यांच्या वडिलांचा बिझनेस मधला रायव्हल जो असतो ते चलत मुंशीजी म्हणजे ते तुम्ही ज्यांनी पिक्चर ते दोघं चलत जात असतात, तर ते गाडी येऊन थांबवतात. तो म्हणतो चलो मेरे साथ चलो मेरे घर पे चलो, हा दोनों मिलके म्हणजे त्यांच्या वडिलांना आपण सबक सिखाते, हा असं म्हटल्यानंतर त्यावेळेस अमिताभ बच्चन त्याला म्हणतो की मैं अभी समंदर छोड़ के आया बोले, म्हणजे ह्याच्यात धबक्यामध्ये मी हे नाही जात म्हटले. आणि रहा सवाल मेरे पिताजी को सबक सिखाने का, ते म्हणजे ते दुसरं कुणाचं हे विषय नाही. तो फार सुंदर तो डायलॉग आहे. म्हणजे आपण एवढं मोठं गोष्ट म्हणजे राजकारणात पण मला बरेच जण म्हणतात की इकडे या तिकडे, बऱ्याच जणांचे कारण लोकली हे असतो अगदी. तर मी एवढे मोठी विरासत सोडून मी बाहेर पडलेलो आहे, तर तुम्ही मला बाकीच्या म्हणजे जो आजोबाच्या विरोधामध्ये त्यांच्या सगळ्या ह्याच्या विरोधामध्ये उभा टाकू शकतो तुम्ही मला इथं. आणि तो फार सुंदर डायलॉग आहे त्यांचा, जे तुम्हाला कनेक्ट होतो लगेच. तो काय कनेक्ट होतो सांगतो, कारण आम्हाला आजोबाला दुसरं कोण बोलायला बिलकुल आवडत नाही. आम्ही त्यांच्या विरोधात आपले सगळे ते ठीक आहे, ते एक पर्सनल जो डिटॅच आहे त्याला खूप प्रेम करतो, तो आम्ही लांब गेलो. आणि नंतर जेव्हा भैया 2014 नंतर जेव्हा तो मंत्री झाला तर सर्वात जास्त आनंद त्यांना झाला. परत मला मुली झाल्या, ते जसं जवळ आले. आणि जेव्हा घर सोडलं होतं म्हणजे मी अब्रॉडला शिकायला गेलो तर मी पत्र लिहिलतो 2, आणि ते पत्र मला त्यांना बोलायचं होतं, पण मी ते पत्र लिहून ठेवलं आणि ते पत्र मी जवळपास 14 वर्षानंतर त्यांना वाचून दाखवलं. काय बोलताय, खतरनाक आहे. कारण मला म्हणजे मी निलंगेकरचा पहिला कुटुंबातला पहिला सदस्य मी अब्रॉडला शिकायला जातो. आणि सर्वात जास्त कौतुक तुम्हाला, कारण आजोबा खूप उच्च शिक्षित होते, म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणा, BLLB राज्यशास्त्रात MA करणारे, PhD होल्डर, ते सर्व. सॉलिड आहे. तुम्ही एक पत्र 14 वर्षानंतर वाचून दाखवलं? आजोबांना ठेवलं होतं आणि आजोबाला परत घरातून बाहेर गेले 14 वर्षानंतर त्यांना बसवून द्या. आणि आजोबा याच्यासोबत गप्पा मारायचे पूर्ण वेळ, यांच्यासोबत बोलायचे, हे करायचे. म्हणजे आणि माझ्या शपथविधीच्या म्हणजे ज्यावेळेस मी मिनिस्टर झालो त्या दिवशी त्यांनी एक तर विरोधात म्हणजे आम्ही वेगळं, मी भाजप ते काँग्रेस, आणि त्यांनी सकाळी सगळ्यांना आज शपथविधी आहे, ते आदल्या दिवशी नाव माहीत होतात, ते डिक्लेअर केलं. तर सकाळी सगळ्यांना त्यांच्या जवळचे जेवढे त्यांना बोलवले, TV चालू केले आणि बसले. आणि तिथं त्यांच्यासोबत बसताना त्यांच्या एक जवळच्या मित्रांना बोलून बसवलं, ते ॲडव्होकेट शकील हे म्हणून आहे, शकील पटेल. तर जसा माझा शपथविधी ज्यावेळेस मी म्हटलो की मी संभाजी पाटील निलंगेकर, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. कारण निलंगेकर हे नाव ज्यावेळेस ऐकलं तर ते असं जरी खूप कौतुक होतं निलंगेकरचं. अरे प्रश्नच नाही. कारण हे बऱ्याच जणांना स्टोरी माहित नाही. अनेकाला काय वाटतं निलंगेकर आडनाव कसं पडलं, त्याच्या मागची म्हणजे आमचं गायकवाड पाटील आहे. बर. तर 62ला आमदार झाले, 67ला झाले, 72ला. तर 1972ला शिवाजीराव पाटील नावाचे 3 आमदार होते. ओहो. म्हणजे स्मिता पाटलाचे वडील, त्यांचं पण नाव शिवाजीराव पाटील, धुळेचे धुळेकर होते. तर बॅरिस्टर वानखडे साहेब
ते सभापती होते. बर. तर विधिमंडळात शिवाजीराव पाटील म्हणल्यावर 3 जण उठून राहायचे. तेव्हा शिवाजीराव पाटील नाव घेतात ना मध्ये आधी. आणि ते त्यांचा एकाचा विश्व भाऊरावच नव्हता शिवाजीराव पाटील. अच्छा. तर तेव्हा त्यांनी निलंगेकर, तर विधिमंडळाने आडनाव दिलेलं आता तुम्ही निलंग्याचे निलंगेकर म्हणून. हो का? तर विधिमंडळाने नाव आडनाव देणारं आमचं एकमेव कुटुंब आहे महाराष्ट्रातलं, निलंगेकर. तर हे मला नाव माहित असं नव्हतं कुठलं- हे. हा. आयुष्यप्पा तर असं आहे का निलंगेकर ते? आडनाव हा विधिमंडळातनं दिलेला आडनाव आहे. आणि ते पुन्हा उच्चारलं गेलं आता. आणि ते नंतर त्यांनी आयुष्यातनं कधीच काढलं नाही. त्यांना अभिमान होता, एक गर्व होता की मी निलंग्याचा आहे, आणि शेवटपर्यंत निलंगेकर म्हणून घेण्यात त्यांना एक Proud होतं. प्राऊड होतं. तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा काय आहे? काय काय दिसतं तुला पुढे काय? मला असं म्हणजे खरं फार क्लिअर आहे. म्हणजे ते म्हणतात ना, असं आमच्या आईने आमच्या घरी काय झाले ते सगळेजण नंतर मी माझ्या इथं बुद्धाची स्टॅच्यू आहे. बरं. ह्या सगळ्यांना काय वाटतंय की मी ती स्टॅच्यू बघतो म्हणून मी स्टॅच्यू राहते. हा नेमकं त्या लाईननी चाललाय का? म्हणजे मला असं काही असं नाही वाटत. मला असं काही परत आता उद्या आमदार व्हायचं आहे, माझ्यासाठी मिनिस्ट्री होती. होय. मी असंच आहे. म्हणजे 24 वर्ष झाले. 24 वर्षापूर्वी जर तुम्ही कुणाला विचारलं की माझ्यामध्ये काय फरक आहे, कधी आमदारकीचा पोशाख नाही. आता 20 वर्ष झाले आमदार आहे. हो. तुम्ही आता अनेक आमदार बघितले. 5 वर्ष माझ्याकडे मिनिस्ट्रीचे वेगवेगळे खाते होते, कॅबिनेट होतं. होय. मला त्या कोणत्याच गोष्टीचा मला ते इन्फ्लुअन्स नाही करत किंवा मला त्याच्याबद्दलची उत्सुकता, आकर्षण असं नाही. एक आहे की रिव्होल्युशन्स, काय काय चेंजेस, ह्याच्यामध्ये माझं डोक्यात असं वाटतं की आपण बदल करायला पाहिजे. आता सध्या फक्त एकच थीम लाईन म्हणजे डोक्यात आहे की एक रेल्वे आपल्या परिसरातून घेऊन जायची आणि 12 पाणी राहायला पाहिजे. वा. अशा 1-2 आणि ते इन्क्युबेशन सेंटर. म्हणजे ते खतरनाकच आहे, ते आवडलं मला. की आपलं स्वतःचं आणि मी तुम्ही बिलीव्ह नाही करणार की सिरमचं जो लीड करतो तो आमचा लातूरचा मुलगा आहे. आता तो त्यांचा त्यांच्या चेअरवर बसतोय. त्यांची एक कॉर्पोरेशन त्यांनी फॉर्म केलेली आहे. तो लातूरचा मुलगा आहे. म्हणजे अशी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ना, त्यांनी मला म्हणतात तुम्ही फक्त चालू करा की हाऊ इथल्या मुलांना कसं करू. सो नॉलेज आणि हे सगळ्या गोष्टी माझा म्हणजे इंटरेस्ट म्हणजे पद ह्या गोष्टी मला ते फॅसिनेट करतात. पण तुम्हाला काय वाटतं? जसं मगाशी सांगितलं सुरुवातीला की मला त्यांना असं वाटतं की खासदार भाव आहे असं यांची इच्छा आहे व्यक्तिगत. तुम्हाला काय वाटतं यांच्यातलं एकूण पोटेन्शियल, एक काम करायची पद्धत पाहता यांच्याकडे काय असायला पाहिजे असून असं वाटतं? यांनी काय कुठल्या गोष्टीवर दावा केला पाहिजे? त्यांनी आउट ऑफ बॉक्स विचार करतात. म्हणजे मी अकॅडमिकवर जास्त जोर देतो, पण एक होलसम थॉट प्रोसेस आहे ना त्यांच्या, म्हणजे आयडिया म्हणा किंवा विजन म्हणा त्यांच्यासारखं कुणाला नाही. म्हणजे मी हा विषय मला कधीच आला नाही, पण आम्ही अक्का फाउंडेशनच्या नावाने एक आनंदी प्रोजेक्ट चालू केला आणि अजून चालू आहे ते. आनंदी मागचा जो आहे म्हणजे त्याच्यात आता मी एवढा वाहून गेलोय आणि ती पूर्ण आयडिया त्यांची. म्हणजे मिनिस्ट्रेशनवर विषय. आता मला 2 मुली आहेत, त्यांना 1 मुलगी आहे. म्हणजे घरी 4 मुली आहेत आम्हाला, एकच हे. तर आनंदी विषय म्हणजे मिनिस्ट्रेशनवर आहे. कारण आज भारतात 60 कोटीहून अधिक महिला प्रेग्नंट मिळतात. 36 करोड त्यांना 60 कोटी महिला 36 करोड भेटतात. मोर देन 80% हायजेनिक पॅड्स म्हणा, हायजेनिक ते येत नाहीत. तसं त्यांनी म्हणले की आज आपल्या मतदारसंघात तू बघ तालुक्यात येते. तर एकंदरीत आम्ही हे अभ्यास केला. कारण पहिलं एज किती होतं, 16 होतं, 14 होतं, आता 10 years वर आणि 10 वर्षाच्या मुलीला कळत नाही आईला काय बोलावं, मैत्रिणीला काय बोलावं. आम्ही जेव्हा सर्व्हे करत होतो त्यांनी म्हणले आम्ही पॅड्स मशीन लावलेत, वेंडिंग मशीन, सॅनिटरी पॅड. पण वास्तविक बघितलं तर त्या सॅनिटरी पॅड्सचं महिना कोण उपयोग पण करत नाही, कारण बेसिक नॉलेजच नाहीये की ते कसं करायचं. तर आम्ही आनंदी अंतर्गत जवळपास 24,600 मुली 6 स्टँडर्ड टू 10 स्टँडर्ड मध्ये आहेत. आणि पूर्ण लातूर जिल्ह्यात त्यांनी, मी फक्त निलंगा आणि आमचे 3 तालुके करत होतो. परत त्यांनी एवढे येऊन गेले की तू लातूरचं बघ. मग आता जवळपास आम्ही 350 शाळांमध्ये प्रशिक्षण दिलेत आणि वी हॅव टॅकल मोर दॅन 32,000 गर्ल्स. त्याला प्रशिक्षण दिलंय. जवळपास 1 तास जाऊन आम्ही कॅम्प घेतो. 32,000 गेल्या 1.5 वर्षापासून चालू आहे. त्यांना जाऊन मिनिस्ट्रेशन बद्दल, हायजीन बद्दल, आल्यानंतर भीती कशी नाही वाटायची, बोलकं कसं करायचं, परत पुढचा टप्पा गुड टच बॅड टच, फूड हॅबिट्स. आता जो एक इश्यू जे आपल्याला ऐकायला येतात
मुलींबद्दलचे किंवा यांच्यावरचे अत्याचार झाले बदलापूर किंवा कोलकाता. तर तर त्या ह्याच्यामध्ये अशा सिच्युएशन्सला मुलींनी ज्यावेळेस सुरुवातीला त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात बेसिक्स, म्हणजे एक उदाहरण गुड टच बॅड टच म्हटलं, या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना देणं की सेल्फ त्यांनी काय गोष्टींचं पालन करायला पाहिजे, एकतर हेल्थ वाईज काय काय गोष्टी करायला पाहिजेत आणि सेल्फ सिक्युरिटीमध्ये सेल्फ स्वतःच्या सुरक्षतेत काही गोष्टीचे त्यांनी आता हे आम्ही मुलींच्या माध्यमातून डॉक्टर्सच्या माध्यमातून असं इंडिव्हिज्युअल केसेसला हँडल करतोय. म्हणजे आता हा कोणीच करत नाही पॉलिटिकल. तुम्हाला एक त्याने खूप महत्वाचा विषय तुम्ही सांभाळताय. मित्रमणेवर मी गेल्या आठवड्यात एक विषय केलाय. गौरी जानवेकर नावाचे कन्सल्टंट आहेत, 90% अत्याचार ओळखीच्या लोकांकडूनच होतात, तर त्यावर त्या बोलल्यात आणि तो एपिसोड तुम्ही जरूर पहा आणि शाळांमध्ये दाखवा. बघितलं ना, इतकं सुंदर विवेचन आहे, त्यात पुस्तकं आहेत, काय केलं पाहिजे आहे, तर तो तुम्ही जरूर दाखवा. आणि तो खूप महत्वाचा विषय आहे, तुम्ही घेतलाय, मला खूप बरं वाटलं. शेवटच्या टप्प्याकडे आलोय आपण थांबूया. तुम्ही स्टायलो म्हणून ओळखले जात आहे. नाही मला माहिती आहे तुम्ही काही म्हणा, पण चांगलंच आहे ते, कारण लोक तुम्हाला खूप फॉलो करतायत, तरुणाई खूप तुम्हाला फॉलो करते. तुमच्यामध्ये अशी सिनेमॅटिक पर्सनॅलिटी कशामुळे आली एकदम? नाही, मला त्याच्यात झिरो कॉन्ट्रीब्युशन असं काही नाहीये. उलट माझं वेट गेन झालेलं आहे आफ्टर कोविड, थायरॉइड झालंय, वेट गेन झालेलं आहे, असं काही नाही. हा, तसं त्यांना जे आवडतं पिक्चर बघायचंय, पण मी असं स्पेसिफिक काहीतरी करावं म्हणून असं नाही. म्हणजे उलट दिलंग्यात आलं राहिलं तर व्हॉट आय वेअर की व्हॉट आय, म्हणजे मी कसं दिसतो झिरो बघतो मी. उलट माझे मित्र फोन केला, अरे तू म्हणजे मुंबईत गेल्यानंतर किंवा बाहेर गेल्यानंतर थोडा पण जरा व्यवस्थित ग्रूम करतो, पण इथं आल्यानंतर माझ्याकडे मी स्वतःकडे 0 लक्ष देतो. तुम्ही इतके वर्ष राजकारण करताय, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. महाराष्ट्रातलं असं कुठलं खातं आहे की ज्याकडं जे दुर्लक्षित राहिलंय, पण ते त्याच्याकडे लक्ष दिलं तर त्याचा खूप पुढं इम्पॅक्ट होऊ शकतो, असं कुठलं खातं आहे का? त्याचं काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्ही? आपल्या इथं आज आपण जर पाहिलं की जे खाद्य गोष्टींमध्ये जे मिक्स केलेलं जातं, भेसळ होते, तो जो फूड अँड सिव्हिल सप्लायमधला एक त्याच्यातला एक पार्ट येतो, ते सर्वात दुर्लक्षित खातं आहे आणि सगळ्यात जास्त सुधारण्याची गरज या खात्यामध्ये. कारण मी जवळून पाहिलेलं आहे, कोणतीच गोष्ट आज तुम्हाला ओरिजिनल तुम्हाला भेटत नाही आणि त्याच्यावर एवढे कडक कायदे राहायला पाहिजेत भेसळ ह्या विषयावर. तुम्हाला दूध काही घ्या, दूध घ्या, तूप काहीही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे भेसळ तर दुधापासून ते लिकर पर्यंत. आता जे लिकर पिणारे त्यांना वाटतात की त्यांनी कितीतरी हाय एंडची लिकर पितात. टॉपचं जे एक ब्रँड, एक उदाहरण सांगतो, तर ती कंपनी जिथं ती मॅन्युफॅक्चर करते, समजा ती वर्षामध्ये 1 लाख बॉटल मॅन्युफॅक्चर करत असेल, उदाहरण, ती वर्षभरामध्ये 1 लाख बॉटल मॅन्युफॅक्चर करते, फक्त मुंबईमध्ये 5 लाख बाटल्या विकल्या जातात. तुम्ही काय घेता? कसं येत? दूध, दुधाच्या बाबतीमध्ये एवढं मिक्स आहे, काय घेतात काय नाही. 14 करोड प्रोडक्शन आहे आणि कन्झम्पशन इंडियामध्ये मोर दॅन 50 करोड्स आहे. कसं शक्य? तुमचे फळं केमिकल जे वापरले जातात, जे मिक्सचर केलं जात आहे, एवढं टोकाचा विषय आहे. मला वाटतं की सगळ्यात जास्त जर बदल कायद्यांमध्ये जर कुठं करावं लागेल तर हे भेसळ जे चालतं आहे ह्याच्यावर आपल्या देशामध्ये फार कडक कायदे बनायला पाहिजेत, असं व्यक्तिशत माझं मत आहे. खूप महत्त्वाचं आहे. कारण अनेक बाहेर देशात आपण जर पाहिल्यानंतर कसलाही माल मध्ये अलाव करत नाही, बिलकुल त्यांनी एंट्री होत नाही, काही होत नाही, रिजेक्ट होतो डायरेक्ट. आणि आपल्या इथं कसे इंजेक्शन दिले जातात, तुम्ही मीठ घ्या, काही घ्या, तर तो एक त्याच्यामध्ये कायदे फार कडक होणं गरजेचं आहे. आणि त्या खात्यामध्ये मला जर भविष्यात मिळालं, म्हणजे यू शुड बी लाईक अ व्हेरी स्ट्रिक्ट आणि त्याच्यावर एकदम कडक कॅन्सरचं प्रमाण. मग तुम्ही खूप महत्त्वाचा विषय मांडला, मला डोक्यातही नव्हते, पण अतिशय महत्त्वाचा विषय मांडला तुम्ही आणि खरंच तुमचं अभिनंदन आणि कौतुक. मला आशा आणि अपेक्षा आहे की भविष्यात तुमच्याकडे ती जबाबदारी यावी, म्हणजे मग मला अशी आशा आहे की हे काहीतरी बदल शक्य आहे. पण एनिवे,
खूप वेळ आपण बोलतोय. तुम्ही दोघेही आवर्जून मित्रमंडळमध्ये आलात आणि तुमच्याकडच्या अनेक गोष्टी सांगितल्यात, त्याबद्दल खरंच तुमचे आभार. नाही, तुम्ही संपवायच्या आधी सहज माझ्याकडनं एक विषय, दोघांची चर्चा आपली झाली, बोला ना. पण आज जर पाहिलं की माध्यमातून असेल किंवा प्रत्येक गोष्टीतून असेल की संभाजी पाटीलचं हे नाव सगळीकडे दिसतंय की लोकांमध्ये हे ते मी आमदार आहे, पदावर आहेत, काय. आणि दोघांमध्ये जर पाहिलं की कुठंतरी कोणतर झिजत असतो. होय. ते जे चंदनाचं झिजणं जे म्हणतात ना, तो त्या रूपात आहे, चंदनाच्या रूपात आहे. तो स्वतःला झिजवतो, पण सुगंध माझा येतोय. वा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा अजून त्यांचं वर्णन काय करावं, काय करायचं नाही. असं खरं काही. म्हणून सुरुवातीला म्हटलं ना, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या, आणि तुमचं तुम्हालाच माहिती आहे तुमचं कनेक्शन काय आहे ते. हे मला सांगायची गरज नाही बरं का. माझ्या समोर बसत नाही आणि तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढ्या वेळ माझ्या जवळ बसलाय. नाही, पण मला खूप बरं वाटलं. तुम्ही खूप अनेक गोष्टी सांगितल्यात, तर तुमचे खरंच मनपूर्वक आभार. मला प्राजक्ताताईंनी पण अदृश्यपणे अनेक गोष्टी सांगितल्या आवर्जून, त्याचा मला खूप उपयोग झाला. तर तुम्हाला खूप दोघांना शुभेच्छा, आणि येत्या काळात आपण भेटूच लवकर. तुम्हाला खूप चांगलं खातं मिळू आणि त्यातही खूप भरभराट हो कामाबद्दलची, आणि ती जी इन्क्युबेशन सेंटर खूप आवडले मला, त्याबद्दल तुमचं खरंच कौतुक. मी इथं थांबतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मित्रमणे सोशल मीडियावर आहे, मीही सोशल मीडियावर आहे, शिवाय अरविंदजी सुद्धा आहेत. तर व्यक्त व्हा, कळवा, आणि यातलं जर काही आवडलं असेल तर इतरांनाही सांगा. थांबतो मी. भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. धन्यवाद.